नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर काल आपण महाराष्ट्राच्या नकाशाला लागून असलेले महाराष्ट्र राज्याला लागून असलेले राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा पाहिल्या. तर आता आपण भारताच्या नकाशामध्ये भारताला लागून असलेले देश आणि आपल्या कोणत्या राज्याच्या सीमा त्या देशांना लागून आहेत ते पाहूया. पहा तर आपल्या भारताची राजधानी दिल्ली आणि उपराजधानी मुंबई आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी ही उपराजधानी आहे. तर प्रथम पाहूया. पहा पाकिस्तान या देशाला आपल्या कोणत्या राज्यांच्या सीमा जुळलेल्या आहेत. तर पहा गुजरात राज्याची आहे, राजस्थान राज्याची आहे, पंजाब राज्याची आहे, जम्मू काश्मीर राज्याची आहे आणि लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाचे आहे. म्हणजे किती राज्याचे आहेत? 1, 2, 3, 4 राज्यांच्या सीमा आणि लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाची सीमा पाकिस्तानला लागून आहे. तर आता चीन या देशाला आपल्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत ते पाहूया. तर बघा लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे आहे, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आहे पहा. नंतर बघा सिक्कीमची बॉर्डर चीनला लागून आहे. नंतर अरुणाचल प्रदेश या राज्याची बॉर्डर पण चीनला लागून आहे. तर किती झाले पहा. लडाख एक केंद्रशासित प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड इथं 2 आहेत राज्ये, लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे, सिक्कीम हा 3 आणि 4 राज्यांच्या सीमा आहेत चीनला पण लागून. नंतर पहा आपल्या शेजारी म्यानमारचं पूर्वीचं नाव ब्रह्मदेश. तर या देशाला लागून आपल्या बघा पूर्वांचल या राज्यांच्या सीमा. पूर्वांचलमध्ये 7 सिस्टर येतात पहा. यांना पूर्वांचलच्या राज्यांना 7 सिस्टर म्हटलं जातं. तर 7 राज्य आहेत इकडं. त्या 7 पैकी किती राज्यांच्या सीमा लागलीत पाहूया म्यानमारला. तर म्यानमारला अरुणाचल प्रदेशची लागलेली आहे, नागालँडची लागलेली आहे, मणिपूर आहे, नंतर पहा मेघालय आहे आणि त्रिपुरा आहे. तर बघा किती राज्यांच्या सीमा आहेत. तर 1, 2, 3, 4, 5 राज्यांच्या सीमा म्यानमारला लागून आहेत. नंतर पहा भूतान या देशाला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत. तर सिक्कीमचे आहे, बिहारचे आहे,